अजित पवार जे आहे ते त्यांचे काका शरद पवारांचं वय विचारत आहे. भाजपमध्ये अनेक नेते जे आहेत सत्ताच्या वर गेलेले आहे. काय त्यांनी मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे, म्हणजे बघ तुमची हिंमत काय असेल दिसेल. परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला व्हिडिओ दाखवला जातो आहे. फडणवीस समोर बसलेले आहेत, मागं अजित पवार, एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि गिरीश महाजन, आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी, ते आपण पाहिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुंतलेले आहेत त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं वय विचारलं पाहिजे. राम मंदिराच्या याच्यावर राजकारण तापलेलं आहे. अलाहाबाद कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे का हा सोहळा रद्द करावा म्हणून? बघा, आम्हाला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. आमचे धर्मगुरू जे असतात शंकराचार्य, त्यांनी जे मत मांडलेलं आहे, आखरी धर्माचं रक्षण करणं, धर्माचा प्रचार करणं हा खऱ्या अर्थानं आमच्या धर्मगुरूचा असतो, कुठल्या पक्षाच्या नेत्याचा नसतो. अजूनही मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही. मंदिर वही बनाएंगे असं म्हणून या देशामध्ये उद्रेक निर्माण करणारी भाजप आता 4 किलोमीटरवर भगवान श्रीरामाचं मंदिर त्यांनी बांधलं. आखरी हा उद्रेक करायला काय गरज होती? राजीव गांधींनी त्याच काळात हा पर्याय दिलेला होता, त्याच्यामध्ये कोर्ट कचेरी पण झाली नसती. पण भाजपला भगवान श्रीरामाला राजकारणात आणायचं होतं हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं होतं. आणि आता भगवान श्रीराम यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली. रवींद्र धंगेकर जे आपले आमदार आहेत ते पुण्यात, जरी काँग्रेसचे बरेचसे नेते जाणार नसले तरी ते तिथे पुण्यात दिवे वाटण्याचा कार्यक्रम घेत आहेत. बिलकुल. बघा, मला मुद्दा तो नाही आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी परवा पण हे जाहीर केलेलं आहे की ज्या धर्मातले जे कोणी राजकीय नेते जे आमच्या पक्षामध्ये असतील त्यांना त्यांच्या धर्माचं काम करायला कोणाला विरोध कुठे केलेला आहे. त्याच्यामुळे आस्थेचा हा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. तर धंगेकर काय नवीन करतात असं म्हणायचं काही कारण नाही. फक्त कोणाला ठेकाही दिला गेलेला आहे. आता भाजपलाच ठेका दिलेला आहे असं भाजपचे नेते बोलतात आहेत, वरिष्ठ नेते बोलतात आहेत. राम आमचाच आहे असं म्हणतात आहेत. आता हे किती मोठा घमंड या लोकांना झालेला आहे, गर्व किती मोठा झालेला आहे त्याच्यातून सिद्ध होतं. शिंदे गटाचे जे धैर्यशील मानी आहे त्यांचा पत्ता कट करून राजू शेट्टींना सीट दिली जाईल, लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. मात्र राजू शेट्टींनी म्हटलं मी काही लेचा पिता नाही, काय कुठल्याही कारणावर विरघळून जाईल म्हणून. मला त्या घटनेचं माहिती नाही त्याच्यामुळे. हां, चला, थँक्यू.